केमिस्ट्रीचा जो स्टेटचा नवीन सिलेबस डिझाईन केलेला आहे त्यामध्ये टोटल 16 चॅप्टर्स आहेत. आता हे 16 चॅप्टर्स वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये डिवाईड केलेले आहेत. इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक, फिजिकल, ॲनालिटिकल ह्या ज्या केमिस्ट्रीच्या ब्रँचेस आहेत त्यामध्ये हा सिलेबस डिवाईड केलेला आहे. त्यातला फर्स्ट चॅप्टर जो आहे सॉलिड स्टेट आहे. लेट्स स्टार्ट द फर्स्ट चॅप्टर. आता गेल्या वर्षी आपण 11वीमध्ये स्टेट्स ऑफ मॅटरमध्ये गॅसेस स्टेट बऱ्यापैकी स्टडी केलेला आहे आणि लिक्विडच्या थोड्या प्रॉपर्टीज पाहिलेल्या आहेत. ह्या वर्षी आपण सॉलिड स्टेटचा अभ्यास डिटेलमध्ये करणार आहोत. व्हॉट आर सॉलिड्स? सॉलिडच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत? आता सॉलिडच्या प्रॉपर्टीज, पहिली प्रॉपर्टी आहे दे हॅव फिक्स्ड शेप, साईज अँड व्हॉल्यूम. आपल्याला माहीत आहे सॉलिड्स जे आहेत त्यांचा साईज, शेप आणि व्हॉल्यूम हा फिक्स असतो. देन दे आर व्हेरी लेस कंप्रेसिबल. द कंप्रेसिबिलिटी फॅक्टर इज व्हेरी लो. म्हणजे आपण ज्यावेळी प्रेस करतो एखाद्या सॉलिडला तर त्याची कंप्रेसिबिलिटी तो कंप्रेसिबल नसतो. अशा पद्धतीचे आपण कॅरेक्टरिस्टिक पाहिलेले आहेत. आता हे सॉलिड्स जे आहेत त्यांचा मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट हा हाय असतो. देन सॉलिड्स जे आहेत ते कशा पद्धतीने अरेंज केलेले आहेत तर सॉलिड्समध्ये कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात आणि हे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जे आहेत ॲटम्स, आयन्स किंवा मॉलिक्युल्स असू शकतात. सॉलिड्सचे टाइप्स पहिल्यांदा आपण पाहूया. There are mainly two types of solids, crystalline solid and amorphous solid. Crystalline solids हे जे आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज, पहिली प्रॉपर्टीज there is regularity and periodicity in arrangement of constituent particles. Constituent particles हे जे आहेत ते रेग्युलर असतात. त्यांची अरेंजमेंट जी आहे constituent particlesची ही रेग्युलर असते and they extend over a long range. त्यांची अशी लांब अशी ओळ असते, रेंज त्यांची जास्त असते. देन सेकंड प्रॉपर्टी जी आहे दे हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. दे मेल्ट ॲट अ डेफिनाईट टेम्परेचर. त्यांचा मेल्टिंग पॉईंट हा शार्प असतो आणि डेफिनाईट टेम्परेचरला, ठराविक टेम्परेचरला काय होतात ते मेल्ट होतात. म्हणजे एखादं एक्झाम्पल आपण घेऊ शकतो, जनरल एक्झाम्पल. एखाद्या सबस्टन्सचा मेल्टिंग पॉईंट हा 120 डिग्री सेल्सिअस असा असेल तर तो 120 डिग्रीला, क्रिस्टलाइन सॉलिड जर तो असेल तर तो 120 डिग्रीला मेल्ट होईल. देन थर्ड प्रॉपर्टी इज ऑल क्रिस्टलाइन सबस्टन्सेस एक्सेप्ट दोज हॅव्हिंग क्युबिक स्ट्रक्चर आर ॲनाइझोट्रॉपिक. म्हणजे क्युबिक स्ट्रक्चर सोडून बाकीचे जे क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आहेत ते ॲनाइझोट्रॉपिक हा इफेक्ट दाखवतात. आता ॲनाइझोट्रॉपिक म्हणजे काय? वरती आपल्याला एक डायग्रॅम दिसते. आता ह्यामध्ये पार्टिकल्सची अरेंजमेंट आहे. पार्टिकल 1 अँड पार्टिकल 2 अशा दोन पद्धतीचे इथे पार्टिकल्स आहेत. आता फिजिकल प्रॉपर्टी ज्या आहेत फॉर एक्झाम्पल रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ह्या फिजिकल प्रॉपर्टी ज्या आहेत, डायरेक्शन आपण ज्यावेळी ह्या पार्टिकलची चेंज करतो त्यावेळी ह्या फिजिकल प्रॉपर्टीसुद्धा काय होतात? चेंज होतात. डेफिनेशन काय सांगता येईल बघा आपण. द ॲबिलिटी ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स टू चेंज देअर फिजिकल प्रॉपर्टीज व्हेन मेजर्ड इन डिफरंट डायरेक्शन्स इज कॉल्ड ॲनिझोट्रॉपी. म्हणजेच ज्यावेळी आपण कन्स्टिट्युएंट पार्टिकल हे वेगवेगळ्या डायरेक्शन आपण मेजर करतो त्यावेळी त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये चेंज पाहायला मिळतो आपल्याला. ह्या फेनॉमेनाला आपण ॲनिझोट्रॉपिक असे म्हणतो. देन एक्झाम्पल्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडची एक्झाम्पल्स कोणकोणती आहेत? आईस, सॉल्ट सच ॲज NaCl, मेटल्स सच ॲज सोडियम, गोल्ड, कॉपर अँड मटेरियल्स सच ॲज डायमंड, ग्राफाइट, सिरॅमिक्स आर द एक्झाम्पल्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिडची ही सगळी एक्झाम्पल्स आहेत. देन सेकंड टाईप ऑफ सॉलिड्स इज ॲमॉर्फस सॉलिड. आता ॲमॉर्फस सॉलिड हे जे आहेत ते काय असतात? सुपरकूल्ड लिक्विड असतात.
आता सुपर कोल्ड लिक्विड म्हणजे काय, तर हे सुपर कोल्ड लिक्विड जे आहेत ती काय होतात, आपण त्यांना चिल करतो. चिलिंग अ लिक्विड बिलो इट्स फ्रीजिंग पॉईंट. आपण ही लिक्विड्स काय करतो, चिल करतो. फ्रीजिंग पॉईंटपेक्षा खाली त्यांचं टेम्परेचर हे काय करतो, कमी करतो किंवा डिक्रीज करतो. आणि एक्झाम्पल देताना आपण सांगू शकतो की ग्लास हे सुपर कोल्ड लिक्विड आहे. आपण ग्लासला सुपर कोल्ड लिक्विड सुद्धा म्हणू शकतो. आता हे ग्लास जे आहे किंवा ॲमॉर्फस सॉलिड त्यांना आपण स्युडो सॉलिड असंही म्हणतो, कारण ते सुपर कोल्ड लिक्विड्स असतात. आता हे ग्लास जो आहे, आपल्या खिडकीला जी ग्लास लावलेली असते ती काही वर्षांनी आपण पाहिली तर कशी होते, वरून थिन होते आणि खाली थिक होते. म्हणजेच ती काय होते, लिक्विड्स कसे वाहत येतात तशा पद्धतीने ही ग्लास आपल्याला त्याच्यामध्ये चेंजेस झालेले पाहायला मिळतात. पहिली प्रॉपर्टी ॲमॉर्फस सॉलिडमधली कोणती आहे? फर्स्ट प्रॉपर्टी, द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर रँडमली अरेंज्ड अँड डू नॉट हॅव अ लॉंग रेंज. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जे काय आहेत, कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲटम्स, आयन्स किंवा मॉलिक्युल्स असू शकतात. ह्यामध्ये असणारे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे जे आहेत रँडमली अरेंज्ड असतात, कसेही वेडेवाकडे विखुरलेले असतात. अँड त्यांची अशी लॉंग रेंज आपल्याला पाहायला मिळत नाही. जशी क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये पाहायला मिळते तशी लॉंग रेंज इथं आपल्याला भेटत नाही. देन सेकंड प्रॉपर्टी जी आहे, दे डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट. त्यांचा मेल्टिंग पॉईंट हा शार्प नसतो. फॉर एक्झाम्पल, ॲमॉर्फस सॉलिडमध्ये आपण प्लॅस्टिकचं एक्झाम्पल देऊ शकतो. प्लॅस्टिक आपण ज्यावेळी वितळतो त्यावेळी ते मेल्ट होताना आपण बघतो, म्हणजे पटकन त्याचं लिक्विड फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होत नाही, म्हणजेच त्याचा मेल्टिंग पॉईंट हा शार्प नसतो. देन थर्ड प्रॉपर्टी, दीज सॉलिड्स आर आयसोट्रॉपिक. आता आयसोट्रॉपिक म्हणजे काय, तर आयसोट्रॉपिक हा फेनॉमेना जो आहे, आयसोट्रॉपिक सॉलिड्स, दीज सॉलिड्स आर आयसोट्रॉपिक. आयसोट्रॉपिक मीन्स, आयसोट्रॉपिक हा फेनॉमेना आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत, आपण ज्यावेळी कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जे आहेत आपल्या सॉलिड्समध्ये, जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत ते डिफरंट डायरेक्शननं आपण ते मेजर करतो, त्यावेळी फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये काहीही चेंज होत नाही. इथे फिजिकल प्रॉपर्टी सेम राहते. याला आपण काय म्हणतो, आयसोट्रॉपिक. दीज सॉलिड्स आर आयसोट्रॉपिक. आणि ह्या फिजिकल प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, कंडक्टिव्हिटी, दीज आर इंडिपेंडंट ऑन द डायरेक्शन ऑफ मेजरमेंट. एक्झाम्पल्स ॲमॉर्फस सॉलिड्सचं जे आहेत, ग्लास, प्लॅस्टिक, रबर, टार, मेटॅलिक ग्लास, ही एक्झाम्पल्स आपण ॲमॉर्फस सॉलिडच्या अंडर देऊ शकतो. आता इथे डायग्रॅममध्ये आपल्याला दोन प्रकारचे सॉलिड्स दिसत आहेत, क्रिस्टलाइन सॉलिड्स अँड ॲमॉर्फस सॉलिड आहे. आता कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स हे रेग्युलरली अरेंज्ड इथं दिसतात आणि दुसऱ्या डायग्रॅममध्ये रँडमली अरेंज्ड कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स दिसतात. आता हे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जे आहेत त्यांचे अरेंजमेंट याच्यावरून लक्षात येते कोणतं स्ट्रक्चर हे क्रिस्टलाइन सॉलिडचं आहे आणि कोणतं स्ट्रक्चर हे ॲमॉर्फस सॉलिडचं आहे. म्हणजे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्सवरनं आपण इथं जे क्लासिफिकेशन झालेलं आहे सॉलिड्सचं ते आपण सांगू शकतो. एक एक्झाम्पल सॉलिडचं मी इथं सांगू इच्छिते, कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्शियम कार्बोनेट हा जो कंपाऊंड आहे तो दोन फॉर्ममध्ये आपण पाहतो. रुटीन लाईफमध्ये तो दोन फॉर्ममध्ये पाहतो. म्हणजे मार्बल सुद्धा कॅल्शियम कार्बोनेट्सनेच बनलेला असतो आणि आपला साधा बोर्डवरती, ब्लॅकबोर्डवरती वापरत असलेला जो चॉक आहे तो सुद्धा आपण काय करतो, कॅल्शियम कार्बोनेटचाच बनलेला आहे. मग त्यामधल्या जी वैशिष्ट्ये आहेत, दोन्ही जे कंपाऊंड्स आहेत, एक असतो हार्ड आणि एक ठिसूळ असतो. मग ह्यामध्ये काय डिफरन्स आहे, किंवा एकाचं क्लासिफिकेशन हे क्रिस्टलाइन सॉलिडच्या अंडर येतं आणि दुसऱ्याचं ॲमॉर्फस सॉलिडच्या अंडर येतं. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट हा क्रिस्टलाइन सबस्टन्सच्या अंडर येतो. कॅल्शियम कार्बोनेटचा जो मार्बल फॉर्म आहे तो क्रिस्टलाइन अंडरच्या
अंडरमध्ये येतो आणि जो चॉक आहे तो ॲमॉर्फस सॉलिडमध्ये येतो. आता हे का असेल तर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकलच्या अरेंजमेंटमुळं हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. देन नेक्स्ट पॉईंट इज आयसोमॉर्फिझम अँड पॉलिमॉर्फिझम. आयसोमॉर्फिझम म्हणजे काय आणि पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? आयसोमॉर्फिझम, two or more substances having the same crystal structure are said to be isomorphous. दोन किंवा दोनपेक्षा जास्त सबस्टन्सेस एकच क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्याला दाखवतात, त्यांना आपण काय म्हणतो? आयसोमॉर्फस. देन केमिकल कंपोजिशन मध्ये ॲटॉमिक रेशो जो आहे तो कशा पद्धतीने असतो इथं पहा. NaF आणि MgO यामधला ॲटॉमिक रेशो जो आहे 1:1 दोघांच्या मध्येही आहे, ते सेम क्रिस्टल स्ट्रक्चर दाखवतात. NaNO3 आणि CaCO3 हे जे आहे त्यामध्ये रेशो हा 1:1:3 अशा पद्धतीनं आपण पाहतो. म्हणजेच दोन वेगवेगळे सबस्टन्स आहेत इथं आणि ते आपल्याला एकच क्रिस्टल स्ट्रक्चर दाखवतात. NaNO3 CaCO3 हे दुसरे एक्झाम्पल. देन पॉलिमॉर्फिझम. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? अ सिंगल सबस्टन्स दॅट एक्झिस्ट इन 2 or more forms or crystalline structures is said to be polymorphous. पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? एक सिंगल सबस्टन्स तो दोन किंवा दोनपेक्षा जास्त फॉर्ममध्ये आपल्याला आढळतो, त्याला आपण पॉलिमॉर्फ्स म्हणतो. पॉलिमॉर्फस फेनॉमेना ते सबस्टन्स दाखवतात आपल्याला. आता हे पॉलिमॉर्फ किंवा पॉलिमॉर्फिझम हा जो फेनॉमेना आहे तो वेगवेगळ्या कंडिशनला, पॉलिमॉर्फ्स ऑफ अ सबस्टन्स आर फॉर्म्ड अंडर डिफरंट कंडिशन्स, वेगवेगळ्या कंडिशनला हे पॉलिमॉर्फ्स आपल्याला भेटतात. फॉर एक्झाम्पल, कॅल्साइट अँड आर्गोनाइट आर 2 forms ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. कॅल्साइट आणि आर्गोनाइट हे 2 फॉर्म आहेत कॅल्शियम कार्बोनेटचे. अल्फा कॉर्ड्स अँड बीटा कॉर्ड्स ऑल्सो क्रिस्टलोबॅलाइट आर 3 of the several form ऑफ सिलिका. सिलिकाचे फॉर्म कोणकोणते आहेत बघा? अल्फा कॉर्ड्स, बीटा कॉर्ड्स अँड क्रिस्टलोबॅलाइट हे फॉर्म सिलिकाचे आहेत. देन पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय? आता पॉलिमॉर्फिझम हा जो आहे तो आपल्याला एलिमेंट्समध्ये पाहायला मिळतो. पॉलिमॉर्फिझम ऑकरिंग इन एलिमेंट्स इज कॉल्ड ॲलोट्रॉपी. ॲलोट्रॉपी पॉलिमॉर्फिझम ज्यावेळी एलिमेंटमध्ये आपल्याला बघायला मिळतो त्याला आपण ॲलोट्रॉपी म्हणतो. आणि हे ॲलोट्रॉपी आपल्याला कुठे दिसते किंवा ॲलोट्रॉफी एखाद्या एलिमेंटची आपण इथं एक्झाम्पल देऊ शकतो. कार्बनचे ॲलोट्रॉप्स हे जे आहेत किंवा पॉलिमॉर्फिक ॲलोट्रॉफिक फॉर्म्स ऑफ कार्बन आर डायमंड, ग्राफाइट अँड फुलरिन.